हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरवर हल्ला करण्यात आला होता, महिला डॉक्टरवर, आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न इथं उपस्थित होत असतानाच आज बदलापूरमधल्या हा संतापाचा उद्रेक झालेला आहे आणि सगळे बदलापूरकर जे आहेत ते आज बदलापूर स्थानकात आहेत। अतिशय महत्त्वाचं गर्दीचं हे स्थानक म्हणावं लागेल। हजारो लोक इथून प्रवास करतात, मुंबईच्या दिशेने येतात, परंतु आज या सगळ्या लोकांनी एकी दाखवली, एकजूट दाखवली आणि हे सगळे लोक या रेल रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत, कारण हा संताप आहे प्रशासनाच्या विरोधात, प्रशासनाच्या कुचकामी या सगळ्या वृत्ती विरोधातला हा संताप आज इथं समोर आलेला आहे। कारण देशामध्ये, राज्यामध्ये, मुंबईमध्ये, बदलापूरमध्ये, ठाण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला। कारण लहान लहान मुलींवर सफाई कर्मचारी जर कधी अत्याचार करत असेल आणि शाळेमध्ये जिथं शिक्षण मिळतं त्या शाळेमध्ये असा अत्याचार होत असेल तर त्या बालमनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार तर प्रत्येकाने करणं गरजेचं आहे। आणि एखाद्या शाळेमध्ये नियमावली असते, मुलांच्या सुरक्षेची नियमावली असते। लेडीज टॉयलेटमध्ये, लेडीज प्रसाधन गृहांमध्ये एखादा पुरुष कर्मचारी, पुरुष सफाई कर्मचारी ही शाळा कशी नेमू शकते या शाळेवर खरं तर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। या शाळेला खरं तर टाळं लागणं गरजेचं आहे। अशा देखील या गर्दीचा सूर आहे, कारण या शाळेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। हजारो लाखो रुपयांची फी ही मुलांवर अत्याचार करण्यासाठी जर कधी पालक देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। ह्या आंदोलनानंतर या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार आहे का, पोलिसांनी ही देखील भूमिका आता जाहीर करणं गरजेचं आहे, सरकारनं ही भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे। कारण गेल्या 3 ते 4 तासांपासून मुंबईच्या दिशेनं येणारी एकही, बदलापूरहून मुंबईच्या दिशेनं एकही लोकल आलेली नाहीये, एकही एक्सप्रेस आलेली नाहीये, एकही ट्रेन आलेली नाहीये।